नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा 9875 स्टोरी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण ऐकत आहोत बाप नावाची गोष्ट. तर चला तर मग वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. गोष्ट सुरुवात करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाप नावाची गोष्ट आता सादर करत आहे. गावाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या एका जुन्या कुडाच्या घरात एक म्हातारा राहत होता. नामदेव. गावात सगळे त्याला तात्या म्हणून ओळखायचे. अंगाने थोडं वाकलेलं शरीर, डोळ्यात अनुभवाची झाक, पण चेहऱ्यावर एक शांत प्रेमळ हास्य कायम असायचं. तात्यांचं आयुष्य काही सोपं नव्हतं. बायको लवकरच गेली होती आणि तो एकटाच मुलाला वाढवत होता. त्या मुलासाठी त्याने आपल्या सगळ्या इच्छा, स्वप्न बाजूला ठेवली. रात्रंदिवस कष्ट करून त्याला शिकवलं, मोठं केलं. मुलगा शिकून मोठा इंजिनियर झाला. शहरात नोकरीला लागला. तेथेच घर करून राहू लागला. कधी कधी तात्याचा फोन वाजायचा. बाबा, काम खूप आहे, वेळ मिळाल्यावर नक्की येईन. तात्या रोज वाट बघायचा. दररोज अंगणात येऊन बसायचा. एखादी जीर्ण फोटो काढून पाहायचा. मुलाचा आवाज ऐकण्याची, त्याला मिठी मारण्याची आस मनात ठेवून राहायचा. एखाद्या दिवशी त्याच्या शेजारचं लहान मूल त्याच्याजवळ येऊन विचारायचं, तात्या, तुझा मुलगा कधी येणार आहे? तात्या हसून म्हणायचा, लवकरच, येतोय तो, अगदी सगळं सोडून. दिवस गेले, महिने गेले. एक दिवस तात्या घरातच शांतपणे झोपलेला सापडला, कायमचा. हातात होती फाटकी चिठ्ठी. बाबा, तुझ्यावर खूप प्रेम आहे, लवकरच येईल, थांब. पण तो थांबला, शेवटपर्यंत थांबला. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं, आई प्रेम करते, पण बाबा त्याग करतो. तो दाखवत नाही, पण सारं जग बाजूला ठेवून आपल्या लेकरांसाठी जगतो. बाप बाप असतो. धन्यवाद मित्रांनो. स्टोरी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. या पुढील स्टोरी आपण याच्या पुढच्या भागात बघूयात. त्यानंतर तात्याचं काय झालं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.